सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट साहिल नितीन ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलासा केअर सेंटर येथे भेट देत तेथील निराधार ज्येष्ठांना सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी सेंटरच्या वतीने साहिल ठाकरे यांचा औक्षण करून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला। त्याचप्रमाणे निराधार ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधेच्या आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली। या प्रेमळ उपक्रमामुळे उपस्थित वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलंय। त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण वातावरण भावुक झालंय। त्यावेळी विशाल गवळे, मयूर हांडगे, चेतन बोराडे, हेमंत सूर्यवंशी तसेच दिलासा केअर सेंटरचा संचालिका उज्ज्वला सतीश जगताप, व्यवस्थापक सुजय नागले, केंद्राचे कर्मचारी आणि आजी आजोबा, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव सुजय नागले, दिलासा केअर सेंटर लेखानगर इथे सध्या मी व्यवस्थापनाचं काम बघत आहे। आज इकडे साहिल ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी जेवण आणि इतर पेशंटना लागलेली मेडिसिन्स याचा भरपूर त्यांनी सहाय्य केलेलं आहे आणि याच्या पुढेही इन फ्युचरमध्ये मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आमच्या पेशंटना ते सहाय्य करतील अशी मी अपेक्षा करतो। आणि साहिल, तुम्हाला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। थँक्यू। नमस्कार, मी सतीश जगताप, दिलासा केअर सेंटर दिलासा प्रतिष्ठान संचालक। आज खरं तर आपल्याकडे साहिल सर आलेले आहेत, त्यांचा वाढदिवस। मी त्यांना संस्थेच्या तर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। जसं नितीन सरांनी ज्या पद्धतीने समाजसेवा केली त्याच पद्धतीने साहिलनेही पुढं वसा ठेवलेला आहे। आज आठवण जाणीवपूर्वक वाढदिवसाच्या निमित्तानं साहिल दिलासा केअर सेंटरला आले, त्याचबरोबर सगळ्यांना शुभेच्छा दिली आणि आनंद व्यक्त केला। त्याबद्दल मी मनापासून संस्थेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। दिलासा केअर सेंटरचे सरांनी मॅडमने इथे मला वाढदिवस साजरा करण्याची जी संधी दिली याचं मी एक स्वतःचं भाग्य समजतो आणि इथं त्यांनी जे काही सगळी सोय सुविधा ठेवली आहे सर्वांसाठी ती बघून खरंच असं वाटलं की बाहेर लोक काय करतायत त्यापेक्षा जास्त यांना मानसिक सुख भेटतंय आणि सगळे अत्यंत खुश आहेत इथे। सरांनी सगळ्यांची स्वच्छतापासून सगळं स्वतः बघितलेलं आहे, ते बघून खरंच मन भारावून जातं। सरांना इथून पुढे काही मदत लागली तर आपण नक्कीच ती करणार आहोत। मेडिकल कॉलेजच्या स्वरूपात असो किंवा छोट्या मोठ्या गोष्टींची गरज असो ही आपण नेहमीच त्यांना पुरवणार आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।